मोठी बातमी सध्या समोर येते। तुळजापूर मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे। तुळजापुरात जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड हे आंदोलन करणार आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड आता तुळजापुरात दाखल होतील आणि त्यानंतर तुळजापूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलन केलं जाणार आहे। तुळजापूरमध्ये मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलेला आहे। मात्र तुळजापूरमध्ये सध्या मंदिर नूतनीकरणाचं काम केलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड हे तुळजापूरमध्ये दाखल होतील। की कुठलंही प्राचीन मंदिर हे असं ह्या पद्धतीने जमीनदोस्त करायचं, निस्तानभूत करायचं आणि तिथे नवीन मंदिर बांधण्याचा काढ घालायचा, काहीतरी त्याच्यात श्रद्धा असते। ती मूर्ती किती प्राचीन आहे, ती कशी ठेवली आहे त्याला, आणि ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता जाऊन दर्शन घेऊन आणि आई भवानीचा आशीर्वाद घेऊन इथल्या स्वराज्याची स्थापना केली, रयतेच्या राज्याची स्थापना केली, त्या शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेलं मंदिर आहे। तिथे ते उभे राहिले, तेच तुम्ही पाडणार आहात। म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते काम आपलं सरकार म्हणजे आणि पैसा सरकारचा नाही, पैसा ट्रस्टचा, म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदाहरण। आमचं म्हणणं आहे की भाविकांना विश्वासात घ्या, गावकऱ्यांना विश्वास घ्या। प्राचीन मंदिर तोडणं हे जगाच्या पाठीवर कुठेही झालेलं नाही। किंबहुना प्राचीन वस्तूंचं जतन केलं पाहिजे अशी भूमिका असते। आपण भारतामध्ये प्राचीन मंदिरं तोडायला निघालो। भारताचा इतिहास प्राचीन आहे, भारताच्या इतिहासाला एक अनन्य साधन असं, बरोबर। मंदिर वाचवायला निघालं, कायदा सुव्यवस्था देखील निर्माण होऊ शकतो। याच्या अगोदर कालारामचा मंदिरचा विषय होता, त्यावेळेस देखील तुम्ही तिकडे गेला होता। नाही, असं आहे की काळाराम मंदिराची गोष्ट वेगळी होती। तिथे ते धर्म म्हणजे वैदिक आणि ते जे स्तोत्र असतात त्याच्या बाबतीतला वाद होता, तो शाहू महाराजांबरोबर त्यांनी केला होता, पौराणिक का वैदिक। तेव्हा आम्ही भूमिका घेतली होती की तुम्ही शाहू महाराजांना